पण मुंबई इंडियन्समध्ये बाकीचे पण प्लेयर होते ना, म्हणजे हार्दिक पांड्या किंवा दुसरे. तर त्यांच्याबद्दल सांग ना? तर हार्दिक पांड्या ला एम-आयनी 2000 मला वाटते 15च्या टाईमला त्यांना पिक केलं. आता एम-आयचा याच्यामध्ये रोल खूप चांगला आहे. म्हणजे आता ते लोकं काय करतात, त्यांचे जे टॅलेंट स्काउट्स आहेत ते खूप चांगले आहेत. जसे की हार्दिक पांड्या झाला, कृणाल पांड्या झाले, मग जसप्रीत बुमराहना त्या टॅलेंट स्काउटनीच आणून एवढे मोठे प्लेयर बनवले. ते इनिशियली त्यांना म्हणजे डोमेस्टिक वेम्समध्ये चांगलं परफॉर्म करून बघून त्यांना तिकडे IPL टीममध्ये आणलं. मग आता तुम्हाला हे माहिती आहे ते एवढे मोठे बॉलर आणि एवढे मोठे प्लेयर आहे. ते एम-आयनी एवढं त्यांना प्लॅटफॉर्म दिल्यामुळेच झालेत. आणि दोघंही म्हणजे हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या दोघंही जण. हो, हो. म्हणजे त्यांना डोमेस्टिक गेम्समध्ये चांगलं करून आणि जसप्रीत बुमराहला तर असं एक त्यांची स्टोरी आहे, की गुजरातसाठी ते खेळत होते आणि त्यांनी अशी बॉलिंग टाकली, की टॅलेंट स्काउट जे आहेत, जॉन राईट म्हणून होते, ते एवढे इम्प्रेस झाले, की मॅच नंतरच त्यांना सांगितलं, की यू आर प्लेइंग फॉर मुंबई इंडियन्स म्हणून. म्हणजे यू विल हॅव अ कॉन्ट्रॅक्ट फॉर MI नेक्स्ट सीझन म्हणून असं त्यांनी सांगून त्याला हे केलं. म्हणजे एवढं त्यांचं म्हणजे जॉन राईटचं पण एवढं हे म्हणायला लागेल, की त्यांचं एवढं चांगले डोळे आहेत, की अशा प्लेयरला पिक केलं, की त्यांनी डिरेक्ट आता इंडियाचा मेन बॉलर आहेत ते. आता तू म्हणालास ना, की टॅलेंट स्काउट करतात. मग ही प्रोसेस कशी असते? म्हणजे तुम्ही आधी कुठे खेळायचं असतं? मग तुम्ही म्हणजे टिल यू प्ले युअर इंटरनॅशनल क्रिकेट, हाऊ आर यू पिक्ड अप? ती प्रोसेस कशी असते सिलेक्शनची? तर बेसिकली सय्यद मुश्ताक अली म्हणून एक क्रिकेट टुर्नामेंट असते. जिकडे सर्व स्टेटचे प्लेयर्स ओपन एज टुर्नामेंट आहे ती, जिकडे सर्व एजचे प्लेयर्स पार्टिसिपेट करतात आणि सर्व स्टेटचे प्लेयर तिकडे पार्टिसिपेट करतात आणि जसे की मुंबई वर्सेस बरोडा असे वेगळे टीम्स पार्टिसिपेट विदिन करतात इंडिया. विदिन इंडिया. मग तिकडे जो चांगलं परफॉर्म करतो, मग ते लोकं हे जे टॅलेंट स्काउट्स असतात त्यांना पिक करतात आणि त्यांचं नाव ऑक्शनमध्ये आणतात. आणि मग ऑक्शनमध्ये ज्यांना बिड करायचं असते ते लोकं बिड करतात. म्हणजे जे टीम्स IPL टीम्स आहे ज्यांना बिड करायचं आहे ते बिड करून त्यांना प्लेयर्सना सिलेक्ट करतात. कारण IPLमध्ये पण एक प्रत्येकाला एक प्राईस टॅग असतो ना, हो. मग तो कसा ठरवला जातो? तर आता समजा तुम्ही डेब्यू केला असेल इंडियासाठी तर तुमचं 1 कोटी असं काहीतरी प्राईस रेंज असते आणि तुम्ही अनकॅप्ड असेल म्हणजे तुम्ही डेब्यू नाही केलं इंडियासाठी तर तुमचं 20 लाख रुपये बेस अमाऊंट असतो. मग जसं तुम्ही बिडिंग वॉर जेव्हा चालू होतो मग तसं ते प्राइसेस इन्क्रीज होत जातात. पण इंडियासाठी डेब्यू म्हणजे फॉर इंटरनॅशनल क्रिकेट यू आर सेइंग. इंटरनॅशनल क्रिकेट येस. आणि व्हॉट इज द हायेस्ट बिडिंग टिल नाऊ? तर आता तर या सीझनमध्येच झालं आहे. अराउंड 24 CR खर्च झालेले मिचेल स्टार्कवर, हू इज अ ऑस्ट्रेलियन पेस बॉलर. आणि ते फक्त एक सीझन खेळतात. हां, 1 सीझनचे म्हणजे हे 2 महिन्याचे 24 कोटी. बट आता त्याच्यामुळे हे लोकं जिंकले पण फायनलमध्ये म्हणजे त्यांची जी क्वालिफायर 1 होती आणि फायनल्स होती आता IPLची. त्यांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि त्याच्यामुळे KKR वन दी ट्रॉफी फॉर द 3rd टाईम. पण मग तू हे जे म्हणतोयस तर आपल्या म्हणजे IPL कॅन ऑल्सो इन्व्हाइट अदर इंटरनॅशनल प्लेयर्स. येस, येस. आता व्हॉट इज द डिफरन्स? म्हणजे आपले जे इंडियन प्लेयर्स आणि इंटरनॅशनल प्लेयर्स याच्यामध्ये तुला असं काही फरक जाणवला आहे का इन टर्म्स ऑफ हाऊ दे प्ले किंवा फ्रेंडलीनेस किंवा हाऊ दे आर मोर ओपन? तर जेव्हापासून IPL चालू झालं आहे तेव्हापासून इंटरनॅशनल प्लेयर्स इकडे येतात. कारण की BCCI जे आहे ते प्राईस पण खूप चांगलं पे करते इंटरनॅशनल प्लेयर्सना, जे दुसऱ्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये त्यांना भेटत नाही. तर इंटरनॅशनल प्लेयर्स इकडे आल्यामुळे ती टुर्नामेंट पण फार मोठी होते. वर्ल्डचे सर्व बेस्ट इंटरनॅशनल प्लेयर्स IPLमध्ये खेळतात. भले ते दुसरी कुठली लीग्स खेळत नसतील तरी ते IPLला येतातच येतात. तर त्यामुळे त्यांना एवढं चांगलं प्राईस टॅग भेटल्यामुळे आपले प्लेयर्स इंडियन प्लेयर्स पण त्यांच्यासोबत कम्पीट करतात. तर त्यामुळे आता डोमेस्टिक प्लेयर्स जे आपले अनकॅप्ड प्लेयर्स आहेत इंडियासाठी नाही खेळलेले, ते आणि इंटरनॅशनल प्लेयर्स ना ते खेळून त्यांचं लेवल आता ऑलमोस्ट सिमिलर झालं आहे. तर आता समजा कोणी अनकॅप्ड प्लेयर असेल, तो जेव्हा इंडियाला डेब्यू करतो, तर त्याला असं भीती वाटत नाही की यार मी ह्या बॉलरला पहिलं खेळलो नाही आहे किंवा हा एक्स्ट्रीम पेस आहे. आता सर्व लोकं IPLमध्ये एक दुसऱ्याला खेळल्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेमच फेस होत नाही. पण त्यांना जे ट्रेनिंग मिळतं किंवा पूर्वी असं म्हणायचं ना त्यांची फिजिओथेरपी, त्यांचे जे सगळं एक
ईटिंग पॅटर्न आणि जे सगळं एकदम स्ट्रक्चर्ड असतं, तर आपल्या पण आता प्लेयर्सचं तसंच असतं का सगळं? हां, तर डाएट खूप फॉलो केलं जाते. कारण की आता इनिशियली जेव्हा एक IPLच्या आधी मी म्हणेन अराउंड 2005 टू 2008 पर्यंत एवढं ऑफ द फील्ड जेवढी मेहनत असायची तेवढी जेवढी आत्ता आहे तेवढी नसायची. म्हणजे हे डाएट झालं, जिम झालं. इनिशियली इन अर्ली 2000मध्ये काय लोकं फक्त क्रिकेट ऑन फील्ड क्रिकेट खेळायचे, थोडंफार फूडवर ताबा ठेवायचे. बाकी एवढं फॉलो नाही करायचं. पण आता प्रॅक्टिसपेक्षा जास्त महत्त्व तुमच्या फिटनेसवर दिला जातो आत्ताच्या क्रिकेटमध्ये. कारण त्यामुळेच विराट कोहली आजच्या टाईममध्ये टॉपवर का आहे? कारण की त्यांनी पूर्ण रेव्होल्युशनलाइज केलं आहे, की यार जसं 2000मध्ये मी तुम्हाला सांगितलं, की एवढं फूड आणि ह्याच्यावर एवढा फोकस नव्हता. आता राईट फ्रॉम फूड, जिम एवढं त्यांनी लोकांना म्हणजे एन्करेज केलं आहे आणि विराट कोहलीनी यंगर जनरेशनला एवढं इन्स्पायर केलं आहे, की कसं आपलं फूड आणि जिम चांगलं केल्यामुळे कसं तुमचं परफॉर्मन्स एन्हान्स होतो ऑन दी फील्ड, ते त्यांनी दाखवून दिलं आहे. हो, मी त्याचा ना एक शॉर्ट व्हिडिओ बघितलेला ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की मी आधी नॉनव्हेज खायचो, मग आय टर्न्ड अ व्हेजिटेरियन आणि हाव स्टॉप्ड इटिंग जंक. म्हणजे एवढा तो तेव्हा कॅप्टन असताना सुद्धा तो हे सगळं करत होता जंक खाण्यावर. आणि मग हाऊ इट ट्रान्सफॉर्म्ड नॉट ओन्ली हिज लाईफ बट ऑल्सो द वे ही प्लेड अँड हाऊ ही एक्सेल्ड इन द गेम आय थिंक. मग त्यांची एक स्टोरी आहे की RCBमध्ये होते ते आणि ही वॉज नॉट फॉलोइंग एनी डाएट और ही वॉज इटिंग जंक अँड ऑल. तर जेव्हा शार झाल्यानंतर जेव्हा त्यांनी मिररमध्ये बघितलं, तर त्यांनी बघितलं की यार ही बॉडी अशी ॲथलेटिक बॉडी नाही आहे किंवा क्रिकेटरची अशी बॉडी वाटत नाही आहे आणि दिस इज द रिझन विच इज लॅकिंग आणि ज्याच्यामुळे ते इंडियन टीम इज लॅकिंग कम्पेअर्ड टू अदर फॉरेन टीम्स. कारण की फॉरेन प्लेयर्स वर मोर फिटर दॅन द इंडियन क्रिकेटर्स ॲट दॅट टाईम. तर मग त्यांनी नेक्स्ट डेपासूनच त्यांचं डाएट चेंज केला. ठीक आहे. आणि त्यांना जे तुमचं नॉनव्हेजचं होतं त्यांनी व्हेजमध्ये कन्वर्ट करायचं रिझन त्यांचं थोडं कॅल्शियमचं काहीतरी प्रॉब्लेम होतं त्यांना. म्हणजे ज्यामध्ये त्यांना नेक पेन काहीतरी होत होतं, ज्याच्यामुळे ते मीठ खाल्ल्यामुळे बॉडी त्यांची कॅल्शियम बोन्समधनं घेत होती. असं काहीतरी त्यांना प्रॉब्लेम होता. कारण की त्यांचं स्टमक खूप ॲसिड होतं, ॲसिड बेस्ड होतं. तर त्यामुळे त्यांना आपलं डाएट अल्कलाईन करायला लागलं. तर त्यामुळे त्यांनी व्हेज खायला चालू केलं. कारण की व्हेज फूड इज इझी टू डायजेस्ट. आणि त्यामुळे विराट कोहली बिकेम व्हॉट विराट कोहली इज. दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.